बीडच्या मत्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरून राज्यातील वातावरण तापलंय। त्याचसोबत वाल्मिक कराड कनेक्शनवरून काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। आणि एकीकडे यावर जोरदार चर्चा रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक वक्तव्य करत राजीनाम्याचा चेंडू मुंडेंच्या कोर्टात टाकलाय। मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडेंनी ठरवावं असं दादा म्हणाले। आणि यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचा उल्लेख करत आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य करत सूचक वक्तव्य केल्याची चर्चा सुरू आहे। 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। जो तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही। मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहे। मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती। त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठेही ओव्हर रूल करत नाही। आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला, 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला। आता त्या वेळेस परिस्थिती असती। आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या मताशी आम्ही आहोत। आपण त्यांना प्रश्न विचारतो। एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा। ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही।